आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अर्थशास्त्र या सिरीज मधले 6वं लेक्चर आपण बघणार आहोत। यामध्ये अर्थशास्त्रातील विविध क्षेत्रांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे। ते वर्गीकरण आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत। ओके, तर सेक्टरल ऍस्पेक्ट्स ऑफ इंडियन इकॉनॉमी किंवा अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रे क्षेत्राचं वर्गीकरण या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत। तर नेमकं ॲलन फिश आज अनेक अर्थज्ञांनी अर्थव्यवस्थेला विविध क्षेत्रांमध्ये डिवाइड केलेला आहे। त्यातले काही जे क्षेत्र आहेत ते आपल्याला परिचित आहेत, प्राथमिक असेल, द्वितीयक असेल, तृतीयक। याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक क्षेत्रांमध्ये डिवाइड केलेलं आहे, त्याच्या व्यवसायानुसार, मालकीनुसार आणि तिथल्या मिळणाऱ्या रोजगारानुसार अर्थव्यवस्थेचं डिवायडेशन केलं आहे। तर मित्रांनो, बघू नेमकं कशा आधारावर आपल्या अर्थव्यवस्थेचं डिवायडेशन केलेलं आहे, ते भारतीय अर्थव्यवस्था डिवाइड झालेली आहे ते बघू। ओके, तर आपण हे सेक्टर्स ऑफ इंडियन इकॉनॉमी बघत असताना किंवा अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचे वर्गीकरण बघत असताना पहिल्यांदा ऑन द बेसिस ऑफ द नेचर, ओके, तर हे जे वर्गीकरण आहे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी सेक्टर जे आहे याविषयी पहिल्यांदा जे वर्गीकरण केलं आहे ते ॲलन फिशर नावाचे अर्थतज्ञ होते। या ॲलन फिशर नावाच्या अर्थतज्ञांनी पहिल्यांदा अर्थव्यवस्थेचं व्यवसायावर आधारित वर्गीकरण केलेलं होतं। ते 3 पद्धतीने, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी। परंतु अर्थव्यवस्थेमध्ये बघत असताना अनेक डिवायडेशन झालेले आहेत। जशी जशी अर्थव्यवस्था पुढे आली त्याच पद्धतीने या अर्थव्यवस्थेचे पुन्हा 2 भाग करण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण बघू। याच्या व्यतिरिक्त कोणते आहेत? एक आहे चतुर्थ, आपल्या भाषेमध्ये मराठीमध्ये म्हणजे चतुर्थ, आणि एक पंचम क्षेत्र। ठीक आहे, तर हे सुद्धा बघणार आहोत की कोणती क्षेत्र आपण बघायचे आहेत। पहिल्यांदा प्रायमरी सेक्टर, यालाच आपण आपल्या मराठीमध्ये प्राथमिक क्षेत्र असं म्हणतो। त्यानंतर सेकंडरी, यालाच आपण द्वितीय क्षेत्र असं म्हणतो, आणि टर्शियरी जे सेक्टर आहे यालाच आपण म्हणतो तृतीय क्षेत्र। ओके, त्यानंतर चतुर्थ आणि पंचम। याच्या व्यतिरिक्त सुद्धा अर्थव्यवस्थेतील ऑन द बेसिस ऑफ द वर्किंग कंडिशन, म्हणजे जिथे रोजगार मिळतो, जसं आता आपल्याला या कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अनएम्प्लॉयमेंट जाणवतात किंवा दिसत आहे। त्यासोबतच आपल्या भागात महाराष्ट्र सारख्या आधुनिक राज्यामध्ये मोठ्या उद्योगधंद्यातले जे काही छत्तीसगडी लोक असेल, बिहार असेल, यूपी असेल, ते मोठ्या प्रमाणात इथून मायग्रेट झालेले आहेत, स्थलांतर झालेले आहे। तर ते जे वर्कर्स होते ते नेमके 2 सेक्टरमध्ये होते, ऑन द बेसिस ऑफ द वर्किंग कंडिशन। ठीक आहे, ते होते ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज। त्यालाच काय म्हणतो? संघटित आणि असंघटित क्षेत्र। ओके, तर संघटित आणि असंघटित याचं रोजगारावर आधारित वर्गीकरण केलं आहे। त्यानंतर तिसरं जे वर्गीकरण आहे ऑन द बेसिस ऑफ द ऑनरशिप, म्हणजे नेमकं मालकी हक्क कुणाकडे असतो याच्यावर आधारित अर्थव्यवस्था डिवायडेशन झालेलं आहे। एक आहे प्रायव्हेट सेक्टर, ठीक आहे, खासगी, हे सर्वांना माहिती आहे। त्यानंतर पब्लिक सेक्टर किंवा सार्वजनिक। त्यानंतर 2 क्षेत्र आहेत ना, एक आहे संयुक्त, याला सांगतो आपण जॉइंट सेक्टर, आणि त्यानंतर एक आहे सहकार, याला सांगतो आपण कोऑपरेटिव्ह सेक्टर सुद्धा आपण म्हणतो। ठीक आहे, तेच बघू। पहिल्यांदा एकाचं डिवायडेशन बघू, नेमकं कशाच्या आधारावर त्याचं वर्गीकरण केलेलं आहे। ठीक आहे, ओके,
पहिल्यांदा प्रायमरी सेक्टर. ठीक आहे, प्राथमिक क्षेत्र याच्याशी संबंधित आपण प्रत्येक व्यक्ती जो आहे या क्षेत्राशी संबंधित आहे, प्राथमिक क्षेत्र संबंधित. तर प्रायमरी सेक्टर याला काय म्हणतो आपण, प्राथमिक क्षेत्र. A primary sector is a sector whereby the raw material are extracted from earth. ठीक आहे, तर पृथ्वीवर असणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर जो आहे अर्थव्यवस्थेमध्ये करताना त्याला प्राथमिक क्षेत्र म्हणून टाकलं जातं. पण त्याच्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये कृषी व संलग्न क्षेत्र, त्याला एक परत नाव आहे कृषी व संलग्न क्षेत्र. याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो, तर कुक्कुटपालन असेल, गोट फार्म असेल, त्यानंतर पशुपालन असेल, त्यानंतर शेती असेल, याच्या व्यतिरिक्त जे आहे, ठीक आहे, शेती, त्यानंतर पशुपालन, मत्स्य व्यवसाय प्लस खनिज संपत्तीचे उत्खनन याचा सुद्धा समावेश क्षेत्रामध्ये होतो, प्राथमिक क्षेत्रामध्ये होतो, प्रायमरी सेक्टरमध्ये होतो. ठीक आहे, त्यानंतर बघू सेकंडरी सेक्टर. आता हे जे सेकंडरी सेक्टर आहे हे पूर्णपणे द्वितीय क्षेत्र जे आहे प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून आहे. तर प्राथमिक क्षेत्रात निर्माण होणारा जो काही कच्चा माल असेल त्या कच्च्या मालाला पक्क्या स्वरूपात तयार करणं किंवा उद्योगामध्ये नेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून दुसऱ्या पद्धतीचे प्रोडक्ट बनवणं याचा समावेश सेकंडरी सेक्टरमध्ये होतो. तर सेकंडरी सेक्टर इज अ सेक्टर whereby the raw material that is extracted from earth is converted to the semi finished goods, okay, or finished goods. ते सांगितलं. त्या याच्यामध्ये याचा समावेश होतो, म्हणजे समजा हे प्रोडक्ट आहे, त्यानंतर या पद्धतीचे प्रोडक्ट आहे, सोबतच द चिकन असेल अँड टेकिंग द एग्स अवे फ्रॉम द चिकन्स, हार्वेस्टिंग द व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला पॅकेजिंग करणं आहे. त्यानंतर समजा तुमच्या घरी ऊसाचं उत्पादन असेल, तुमच्याकडे शेतीमध्ये ऊसाचं उत्पादन असेल तर त्याला कापल्यानंतर डायरेक्ट कारखान्यात दिला जातं, कारण त्याच्या 24 तासाच्या आत त्याला त्याच्यावर प्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्याच्यातलं साखरेचं जे प्रमाण आहे ते ऊसाचं कमी होतं. पण हे सुद्धा सेक्टर जे आहे कारखानदारी सेक्टर, याला सुद्धा द्वितीय क्षेत्राला कारखानदारी सेक्टर किंवा उद्योग क्षेत्र सुद्धा म्हटलं जातं. ॲलन फिशरने जे काही उद्योगाचे म्हणजे क्षेत्र याचं डिवायडेशन केलं त्याच्यामध्ये प्राथमिक क्षेत्र हे कृषी संबंधित आहे, द्वितीय क्षेत्र जे आहे ते पूर्णपणे उद्योगाशी संबंधित आहे, तृतीय क्षेत्र सेवा क्षेत्राशी संबंधित आहे. तर हे दुसरं क्षेत्र आहे जे उद्योगाशी संबंधित आहे, समावेश उद्योगामध्ये होतो. ठीक आहे, त्यानंतर टर्शियरी सेक्टर याला आपण तृतीय क्षेत्र सुद्धा म्हणतो. काय तृतीय क्षेत्र यालाच ॲलन फिशरच्या भाषेमध्ये सेवा क्षेत्र म्हणतात. ठीक आहे, तर the activities that helps in the development of the primary and the secondary sector is called the tertiary sector. तर प्राथमिक आणि द्वितीय उद्योगातून निर्माण होणाऱ्या वस्तू, कच्चा माल याला कस्टमर पर्यंत किंवा ग्राहकापर्यंत पोहोचवून देण्याचे जे कार्य आहे ते सेवा क्षेत्र किंवा तृतीय क्षेत्राच्या माध्यमातून होतं. आणि याच्या पद्धतीने याच्यामध्ये this sector generated service rather than goods, therefore thus this sector is also called the service sector. याच्यामध्ये जे कम्प्युटर लॅब असेल, हेल्थ सर्व्हिस असेल, त्यानंतर एटीएम सर्व्हिस असेल किंवा ऑफिस जॉब असेल, पोलीस सेक्टर असेल, त्यानंतर ट्रान्सपोर्ट असेल, या सगळ्यांचा समावेश होतो. तुम्ही आम्ही जे शिक्षण घेता ते शिक्षणाचा सुद्धा समावेश टर्शियरी सेक्टर मध्ये होतो. म्हणजे अर्थव्यवस्थेची सुरुवातीला जे काही विभाग पाडले त्यातले हे 3 महत्त्वाचे सेक्टर आहेत. यानंतर सध्याची जी काही परिस्थिती आहे, चौथी औद्योगिक क्रांती सुरू झालेली आहे, याच्यामध्ये अर्थव्यवस्थेला याच्यात सुद्धा सामोरचे क्षेत्र तज्ञांना जाणवले की याच्यापेक्षा जास्तीचे क्षेत्र तयार झालेले आहे. ते क्षेत्र कोणते आहे ते बघू. क्वाटर्नरी सेक्टर. क्वाटर्नरी सेक्टर म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण चतुर्थ
क्षेत्र. चतुर्थ क्षेत्र म्हणजे काय? द क्वाड्रंट सेक्टर ऑफ द इकॉनॉमी इज अ वे टू डिस्क्राइब अ नॉलेज बेस्ड, कशाबद्दल? नॉलेज बेस्ड पार्ट ऑफ द इकॉनॉमी which typically includes information service such as information technology research and development. म्हणजे हे जे क्षेत्र आहे, चतुर्थ क्षेत्र आहे, हे क्षेत्र उच्च बौद्धिक उन्नतीवर आधारित आहे. या क्षेत्रामध्ये जे काही रिसर्च होतं, त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर होतो, त्यानंतर डेव्हलप विकास होतो, या सगळ्यांचा वापर जो आहे तो प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रामध्ये, या चौथ्या क्षेत्रामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंचा किंवा टेक्नॉलॉजीचा वापर या तिन्ही क्षेत्रामध्ये केला जातो. अशा पद्धतीने हे चौथं सेक्टर डेव्हलप होण्यामागचं तज्ञांचं म्हणणं आहे की याचा सगळा वापर जो आहे, उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर जो आहे तो या तिन्ही क्षेत्राला लाभदायक होतो, म्हणून हे चतुर्थ क्षेत्र डेव्हलप झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर सुद्धा एक सेक्टर आहे ज्याला आपण क्विनरी सेक्टर म्हणतो, याला आपण पंचम सेक्टर, याला आपण काय म्हणतो? पंचम क्षेत्र. ओके. तर द क्विनरी सेक्टर इज द ब्रांच ऑफ कंट्रीज इकॉनॉमी वेअर हाय लेवल डिसिजन आर मेड बाय टॉप लेवल एक्झिक्युटिव्ह इन द गव्हर्नमेंट and industry, business, education, media, non-profit organization. तर यामध्ये हाय लेवल डिसिजन मेकिंग चा वापर जो आहे तो या पंचम क्षेत्रामध्ये होतो. हे जे चारही सेक्टर आहे, चारही सेक्टर चालवण्यासाठी जे काही डिसिजन मेकिंग लागतं, ज्या तुम्हाला गोष्टी आवश्यकता आहे त्याच्या माध्यमातून चारही क्षेत्र एकमेकाशी पूरक पद्धतीने ते चालतील, यासाठी हे पंचम क्षेत्र जे आहे ते पंचम क्षेत्राचे विकास झालेला आहे असं अर्थतज्ञांचं मत आहे. आणि याचा वापर जो आहे गव्हर्नमेंट मध्ये, जसं आपल्याकडे सरकार चालवते, शासन दरबारामध्ये मोठ्या प्रमाणात कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री असेल, सोबतच त्यांना सपोर्ट करणारे सचिव असेल, IAS अधिकारी असेल, त्यांच्या माध्यमातून डिसिजन घेतले जातात. डिसिजन घेतला त्याने ते ग्रामीण भागापर्यंत राबवलं जातं. ठीक आहे. त्यानंतर इंडस्ट्री, एखादा उद्योग चालवायचा असेल, जसं आता आपण रतन टाटा असेल, मुकेश अंबानी असेल, नीता अंबानी असेल, यासारखे लोकांचे नाव ऐकलेले आहेत, सारखे जे काय करतात की हे एक व्यक्ती पूर्ण उद्योग चालवत असतात. हे एक व्यक्ती चालवत असतात की नाही, त्यांच्या संबंधित जे काही गव्हर्नमेंट म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर असेल, या डायरेक्टरचं नेतृत्व जे करण्याचं काम जे आहे ते मुकेश अंबानी सारखे उच्च विभूषित असेल, श्रीमंत व्यक्ती असेल जे करतात आणि त्यांच्या माध्यमातून आपला उद्योगाचा विकास करत असतात, आपल्या स्वप्नांची पूर्ती करत असतात. ओके. त्यानंतर बिझनेस असेल. ओके. एज्युकेशन सिस्टीम मध्ये सुद्धा तुम्ही बघत असाल की तुमचं आमचं कॉलेज असेल, तर या कॉलेजमध्ये काय केलं जाते की या कॉलेजमध्ये एक सर्वोच्च बॉडी असेल जे काय आपल्यासाठी सर्वांसाठी डिसिजन घेतं आणि या डिसिजनच्या माध्यमातून आपल्याला काय होतं, एज्युकेशन प्रत्येकाला फॅसिलिटी उपलब्ध करून देतं. ठीक आहे. नंतर मीडिया असेल, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, यामध्ये सुद्धा सेम कंडिशन असते. असं हे पंचम क्षेत्र सुद्धा व्यवसायावर आधारित पाचही क्षेत्रांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. ओके. यानंतर एक उदाहरण बघा काय होतं नेमकं, कशा पद्धतीनं ॲलन फिशर सांगितलेल्या क्षेत्राचा विकास झालेला आहे. पण शुगर केन असेल किंवा ऊसाचं उत्पादन जे आहे ते घेत असाल, तर हे ऊसाचं उत्पादन घेणं किंवा कृषी संलग्न असल्यामुळे याला प्राथमिक क्षेत्र म्हटलं आहे. काय? प्राथमिक क्षेत्र. मग याच्यात उत्पादन होणारी जे वस्तू आहे ती आपल्याला कुठे पोहोचवायचे? कारखान्यात पोहोचवायचे. कारण असं सांगितलं उदाहरण तुम्हाला की 24 तासाच्या आत काय करावं लागतं, तो ऊस तुम्हाला कारखान्यापर्यंत पोहोचवा लागतो. जर तुम्ही पोहोचवला नाही त्याला साखरेचं प्रमाण काय होतं, कमी होत जातं. म्हणून ज्या शेतीच्या त्याच्या जवळपास हे कारखाने निर्माण करण्यात आलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून हे कारखान्यात न्यायचं आहे. ओके. कारखान्यात न्यायचं आहे, पण ते नेत असताना तुम्हाला काय याची गरज पडेल, एक ट्रॅक्टर, बंडी, गाडी, कोणती तरी अशी वाहनाची गरज पडेल. आणि हे वाहन जे आहे हे काय करतात, सर्व्हिस देतात. तुमचं असेल म्हणजे स्वतःच्या मालकीचं असेल किंवा दुसऱ्याकडून भाड्याचं असेल तर ते काय करतात, आपल्याला सर्व्हिस देतात. सर्व्हिस देता याचा अर्थ ते काय
ओके, सर्व्हिस देतात, सेवा देतात. आणि कारखानदारी हे काय आहे आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग भाग आहे, त्याच्यामध्ये काय आहे द्वितीय क्षेत्रामध्ये याचा समावेश होतो. ठीक आहे. आणि त्यानंतर फायनल प्रोडक्ट जे म्हणतात ते तुम्ही आम्ही ग्राहक काय करतात त्याचा वापर करतात. ओके, तर हे झालं प्राथमिक, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. आणि शेवटचा हा कोण आहे, तुम्ही किंवा मी ग्राहक. हा कोण आहे, फायनल प्रोडक्ट वापरणारा ग्राहक कोर्स आहे, सुद्धा एक सर्व्हिस आहे. ओके, अशा पद्धतीने हे प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्र व्यवसाय आधारित हे तिन्ही क्षेत्राचा विकास झालेला आहे. त्यानंतर हे तीन समजले. ओके, आता आपण आलं ऑन द बेस ऑफ वर्किंग. ओके, एम्प्लॉयमेंट किंवा रोजगार व आधारित जे काही अर्थव्यवस्थेचे डिवायडेशन झाले आहे, क्षेत्रांचा विकास झाला, तो दोन पद्धती आहे, ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड. याच्यामध्ये बेस ऑफ द एम्प्लॉयमेंट किंवा रोजगारावर आधारित पहिले काय आहे, ऑर्गनाइज्ड सेक्टर किंवा त्याला सांगतो आपण संघटित क्षेत्र. ठीक आहे. आणि हे अनऑर्गनाइज्ड म्हणजे त्याला सांगतो आपण असंघटित क्षेत्र. तर पहिला आहे टर्म्स बेस, म्हणजे आधार कशावर आधारित डिवाइडेशन आहे. एक सांगतो साधारण संकल्पना आहे ऑर्गनाइज्ड, संघटित आणि असंघटित. संघटित म्हणजे जिथं लोक एकत्र येऊन त्यांचे युनियन बनते ते संघटित. असंघटित म्हणजे जिथं लोक काम करतात पण त्यांचं संघटन होत आहे का नाही होत आहे, अशा लोकांना काय म्हणतो आपण, अशा कामावर जाणाऱ्या लोकांना असंघटित. म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये जाण्यासाठी जर तुम्हाला आम्हाला विचारलं की कुठे जायचं असं विचारलं तर तुम्ही काय म्हणाल की गव्हर्नमेंट जॉब असेल. का बरं, की त्याच्यामध्ये लाईफ सिक्युअर असते. लाईफ सिक्युअर म्हणजे तुम्हाला लॉंग टर्म, तुम्ही जर काही दिवस गेले तरी नाही तुम्हाला काय होतं पेमेंट मिळत असते. हे झालं संघटित क्षेत्र. ओके, आणि असंघटित क्षेत्र आता लॉकडाऊन मध्ये काय झालं की बिहार, यूपी या भागातले जे काही रोजगार आले होते, मजूर आले होते, त्यांना काय एका टाइम पिरियड साठी त्यांना बोलवण्यात आलं होतं. पण जसं ते कोरोना लागला किंवा लॉकडाऊन लागलं, लॉकडाऊन लागल्याबरोबर काय करताना पाठवून देण्यात आलं होतं. म्हणजे हे जर संघटित असते तर काय झालं ते तिथंच थांबले असते. पण असंघटित असल्यामुळे त्यांना मार्ग नसल्यामुळे काय झालं, त्यांना आपापल्या गावाला मायग्रेशन किंवा स्थलांतर करावं लागलं. तर असे हे असंघटित क्षेत्र. ठीक आहे. तर पहिला आहे रोजगारावर आधारित फिक्स वर्किंग अवर्स, म्हणजे फिक्स असतात, ठराविक वेळ असतो. संघटित क्षेत्रातील लोकांना जवळपास 8 तास ठराविक कालावधी असतो. 8 तास त्यांना काय करावं लागतं, काम करावं लागतं. असंघटित क्षेत्रामध्ये असा काही वेळ नसतो. 8 तास झाले काय 10 तास झाले त्यांना काम करावं लागतं. त्या दिवशी काही रोजगार यांची मजुरी आहे ती मिळवण्यासाठी त्याला पूर्ण वेळ काम करावं लागतं. त्याला वेळ लिमिट नाहीये. त्यानंतर ओव्हरटाईम म्हणजे स्पेंड. आता संघटित क्षेत्रात काय होतं की ओव्हरटाईम आपण काय म्हणतो त्याला ओटी म्हणतो. ओव्हरटाईम जर 8 तासापेक्षा जास्त वेळ झाला त्याचा प्रत्येक तासाला त्यांना पैसे मिळत असतात. ठीक आहे. तर हे डब्ल्यूसी मध्ये असेल किंवा डब्ल्यूसी सारख्या क्षेत्रामध्ये ओटी वगैरे मिळत असतं. ते ओटीचा त्यांना पेमेंट मिळत असते. असंघटित क्षेत्रामध्ये असं काही होत नाही. त्यांनी 8 तास काम करा, 10 तास काम करा, किंवा समजा शेतामध्ये शेतमजूर एक वेळ तुमच्याकडे धानाची शेती होत आहे, धानाच्या शेतीमध्ये एक वेळ उंडा घेतल्यानंतर ते 8 तास काम करतात का नाही, तो काम पूर्ण होत नाही तोपर्यंत काय करतात, पूर्णपणे काम करतात. त्यांना वेळ असतो का नाही, कारण ते असंघटित क्षेत्रामध्ये आहे. तर इथं असं काहीच नसते आणि ओव्हरटाईम जरी झाला तरी त्यांना त्याचा मजुरी मिळत नाही. त्यानंतर अपॉइंटमेंट लेटर इश्यूड at the time of the appointment. ठीक आहे. तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळत असते. तुम्ही जर ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये तुम्ही जर जॉबवर असाल तर जॉब जॉईन केल्यावर तुम्हाला एक ऑर्डर भेटतो आणि त्या ऑर्डरवर तुम्हाला काय होतं परमनंट जॉब मिळत असतो. परंतु असं असुरक्षितता होते का, असं काहीच होत नाही. त्यानंतर सॅलरी रिसीव्ह ऑन द फिक्स डेट. जसं आता सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असणाऱ्या लोकांना काय झालं की त्यांना ते जॉब नाही जरी गेले तरी त्यांना जे पेमेंट होते ते त्यांच्या महिना संपल्यानंतर कोणाला 20 तारखेला मिळतं, कोणाला 1 तारखेला मिळतं, कोणाला 2, 3 म्हणजे 5 तारखेमध्ये जे पेमेंट आहे ते त्यांना फिक्स, ते कामावर जावं की नाही जावं पण त्यांच्या अकाउंटमध्ये येईल. परंतु असंघटित क्षेत्रातील लोकांचं असं झालं की नाही, ते जर कामावर गेल्यानंतर त्याला पेमेंट
नसते, ते पेमेंट मिळत पण नाही, अशा पद्धतीने काय करतात यांना इरेग्युलर इन द रिसिव्हिंग सॅलरी. ठीक आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट कंट्रोल. ओके. संघटित क्षेत्रावर किंवा ऑर्गनाइज सेक्टरवर गव्हर्नमेंटचं पूर्ण कंट्रोल असते, असंघटित क्षेत्रावर गव्हर्नमेंटचं कंट्रोल नसते. तर रजिस्टर्ड विथ द गव्हर्नमेंट, रजिस्ट्रेशन होते गव्हर्नमेंट जॉबवर असाल तुम्ही तर, ठीक आहे. पण आउटसाइड द कंट्रोल ऑफ द गव्हर्नमेंट, आणि हे जे आहे त्याच्यावर असंघटित क्षेत्रावर गव्हर्नमेंटचं कोणतंच कंट्रोल नसते. ठीक आहे. फॉलोज द रूल्स अँड द रेग्युलेशन गिवन अंडर व्हेरियस लॉ. संघटित क्षेत्रातल्या लोकांना अनेक लॉच्या माध्यमातून, ठीक आहे, रूल्स अँड रेग्युलेशन आहे त्याच्या माध्यमातून त्यांना आपल्याला आपल्या एम्प्लॉयमेंट वाचवता येते, किंवा त्यांना आपल्या गोष्टीसाठी आपल्यावर होणाऱ्या पेमेंट सेल किंवा ओटीएस सेल याच्यात ते लढू शकतात एकत्र येऊन. पण असंघटित क्षेत्रामध्ये असे काही रूल्स अँड रेग्युलेशन नसतात. त्याच्या माध्यमात एक क्षेत्र झाला त्याला कोणते रूल्स अँड रेग्युलेशन असतात, काहीच नाही. तो कंटिन्युअसली काय करतो, वर्क करत असतो. परंतु गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असं नाही. तर 8 तासाचा एक लॉ आहे, म्हणजे आपण उद्योगाचे अनेक लॉ घेतले आहेत उद्योग क्षेत्रातले, त्याच्या माध्यमातून काय होतं ना, पूर्ण वेळ त्या वेळेपेक्षा जास्त झालं, हॅरेसमेंट असेल त्या वेळेपेक्षा जास्त काम करून घेतलं जात असेल तर काय केलं त्याच्या लॉच्या माध्यमातून त्याला आपला न्याय मिळू शकतात. त्यानंतर जॉब सिक्युरिटी. संघटित क्षेत्रातील लोकांना जॉब सिक्युरिटी असते, कारण की माहित आहे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला सरकारी नोकरीत जायचं आहे. सरकारी नोकरीत जायचं त्यासाठी तर तिथे जॉब सिक्युरिटी असते, परमनंट जॉब असते, तुम्हाला काढणार कोणीच नसते. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कामात कुठलाही करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीच काढणार नाही. म्हणून आपण काय करू शकतो, इथे जॉब सिक्युरिटी आहे, इथे जॉब सिक्युरिटी नाही आहे. ठीक आहे. आज कामावर आला, उद्या कामावर नाही आला तरी तुम्हाला कोणी विचारणार नाही. त्यानंतर सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स कोणते आहेत, पेड लीव्ह, तुम्हाला सुट्टी भेटते, पण सुट्टी घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या दिवसाचं पेमेंट तुम्हाला मिळत असते संघटित क्षेत्रात. त्यानंतर तुम्हाला ताप वगैरे आला, बिमार झाला, त्याच्या संबंधी तुम्हाला सुट्टी मिळते, त्याच्यासोबत सुद्धा तुम्हाला काय होते, पेमेंट होते, पेड होते पैसे. त्यानंतर प्रोव्हिडंट फंड, पीएफ असतो, भविष्य निधी निर्वाह असतो. त्यानंतर मेडिकल इन्शुरन्स असतो. हे सगळं कशात मिळते तुम्हाला, ऑर्गनाइज सेक्टर संघटित क्षेत्रात मिळत असते. पण असंघटित क्षेत्रामध्ये तुम्हाला नो पेड लीव्ह, तुम्ही जर कामाला आलेच नाही असंघटित क्षेत्रातले शेतामध्ये जर तुम्ही एखाद्या कामाला गेलेले नाही तर तुम्हाला पेमेंट मिळते का, नाही मिळत. त्यानंतर तुम्हाला ताप जर आला तर तुम्हाला पेमेंट मिळते का, बिलकुल मिळत नाही. आणि मेडिकल बेनिफिट्स तर नसतातच. तुम्ही बिमार पडले तुम्हीच तुमच्या मजुरीतून पे करा, पण तुम्हाला कोणी पैसे, तुमचा मालक जो आहे कामावर गेलेला, कामावर गेलेला तो मालक ते तुम्हाला पे करत नाही. तर अशा पद्धतीनं संघटित आणि असंघटित क्षेत्राला डिवाइडेड केलेलं आहे. ओके. त्यानंतर हे दोन झाले. आता राहिला तिसरं जे सेक्टर आहे, हे जे सेक्टर आहे कशावर आधारित, ऑन द बेसिस ऑफ ऑनरशिप, म्हणजे मालकी हक्कावर आधारित. मालकीनुसार जे क्षेत्र अर्थव्यवस्थेचे क्षेत्र आहे त्याचे प्रायव्हेट सेक्टर आहे, पब्लिक सेक्टर आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगितलं होतं एक आहे जॉईंट सेक्टर, त्यानंतर कोऑपरेटिव्ह. ठीक आहे. तर ते बघू नेमकं कोणते सेक्टर आहेत. पहिला आहे कंपॅरेटिव्ह बघू आपण. कंपॅरेटिव्ह बघितलं काय होतं आपल्याला, लवकर आपल्या डोक्यामध्ये जा, लवकर डोक्यामध्ये लक्षात येतं. तर पहिला आहे फीचर्स आहे ऑनरशिप, म्हणजे मालकी हक्क. प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर आणि जॉईंट सेक्टर. म्हणजे प्रायव्हेट म्हणजे खाजगी क्षेत्र, पब्लिक म्हणजे सार्वजनिक क्षेत्र, आणि जॉईंट म्हणजे कोणता, संयुक्त क्षेत्र. ठीक आहे. तर प्रायव्हेट सेक्टर आहे नॉन गव्हर्नमेंट अँड इंडिव्हिज्युअल, म्हणजे सरकारी नाहीये, त्याच्यावर म्हणजे व्यवस्थापन आहे, व्यवस्थापन असेल. त्यानंतर मालकी प्लस व्यवस्थापन प्लस
नियंत्रण जे आहे ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटचं नसते, तर व्यक्तिगत असते, खासगी व्यक्तीचं असते. गव्हर्नमेंट मध्ये मालकी व्यवस्थापन नियंत्रण कोणाचं असते? पूर्णपणे सार्वजनिक क्षेत्राचं असतं. आणि जॉईंट सेक्टरमध्ये कॉम्बिनेशन ऑफ द गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट सेक्टर, मालकी त्यानंतर व्यवस्थापन आणि नियंत्रण या तिन्ही गोष्टी काय होतात? डिवाइड होतात खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये. ओके, हे आहे जॉईंट सेक्टर. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह प्रायव्हेट खासगी व्यक्तीचा उद्योग स्थापन करण्यामागचं कारण काय असतं? प्रॉफिट कमवणे, पूर्णपणे प्रॉफिट कमवणे, नफा कमवणे हे त्याचं अंतिम उद्दिष्ट असते. पण सार्वजनिक क्षेत्रात तसं नसते. इथं प्रॉफिट अँड सोशल ऑब्लिगेशन याच्यामध्ये ना नफा ना तोटा याच्यावर चालत असते पब्लिक सेक्टर सार्वजनिक क्षेत्र. याच्यामध्ये प्रॉफिट कमवलं जातं, पण ते सर्वांना सोशली सार्वजनिक स्तरावर प्रत्येकांना ठराविक पद्धतीनं डिवायडेशन झालं पाहिजे, या पद्धतीनं पब्लिक सेक्टर चालवलं जातं. जॉईंट सेक्टरमध्ये प्रॉफिट अँड सोशल ऑब्लिगेशन सेम, म्हणजे नफाही कमवणं आहे, सोबतच प्रत्येकापर्यंत तो पैसा पोहोचणं सुद्धा आहे. हे सुद्धा झालं जॉईंट सेक्टर, संयुक्त सेक्टर. त्यानंतर मॅनेजमेंट. जनरली प्रायव्हेट पर्सन आर द ऑनर हिमसेल्फ, म्हणजे याच्या खासगी क्षेत्रामध्ये मालकी व्यवसाय नियंत्रण पूर्णपणे एका व्यक्तिगत असते किंवा एका समूहाचं असतं. इथं सार्वजनिक क्षेत्रामध्ये पूर्णपणे गव्हर्नमेंटचं असतं. आणि जॉईंट सेक्टर मेनली बोर्ड ऑफ द डायरेक्टर्स रिप्रेझेंट फ्रॉम द बोथ द साइड्स. म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर जे आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर काय करतात? ते नियंत्रण ठेवतात कशावर? संयुक्त क्षेत्रावर. ओके. त्यानंतर प्रोफेशनल कॉम्पिटन्सी अँड द प्रोडक्शन, याच्यावर पूर्ण जनरली हाय असते, जास्तीत जास्त उत्पन्न करण्याच्या मागे लागलेलं असतं. इथं मध्यम असते, अति उत्पन्न नाही करत, मीडियमली करतात. त्यानंतर इथं सुद्धा जॉईंट सेक्टरमध्ये संयुक्त क्षेत्रामध्ये मीडियम पद्धतीनं किंवा मध्यम पद्धतीने सगळं हे सगळं असते. प्रोफेशनल असते, कॉम्पोनंट असते आणि प्रोडक्शन सुद्धा मध्यम पद्धतीने असते. त्यानंतर अकाउंटेबिलिटी ऑर लायबिलिटी. ऑनर्स लायबल असतो, इथं कोण असतं? गव्हर्नमेंट असते. आणि इथे दोघं पण दोन्ही मिळूनच आहे. जे काही मालकी व्यवसाय नियंत्रण दोघांचं असल्यामुळे बोथ. त्यानंतर रिसेंट पोझिशन ओपन अँड लिबरल इन द परमिशन मेनी सेक्टर्स, म्हणजे मुक्त सध्या भारत समजा मुक्त अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे. हे तिन्ही क्षेत्र काय आहे? ओपन झालेले आहे. त्यानंतर पब्लिक सेक्टर जे आहे लिमिटेड टू 4 सेक्टर, डिफेन्स, न्यूक्लिअर, पॉवर अँड रेल्वे. हे तिन्ही क्षेत्र काय असूनही त्याच्यावर पूर्णपणे ऑटोनॉमस म्हणजे गव्हर्नमेंटची परमिशन पाहिजे. तर याच्या व्यतिरिक्त सगळ्या क्षेत्रामध्ये आता खासगीकरण झालेलं आहे. खासगी जसं रेल्वेमध्ये सुद्धा आता खासगीकरण होत आहे हळूहळू. ठीक आहे. पॉवर सेक्टरमध्ये सुद्धा न्यूक्लिअर पॉवर सोडलं, डिफेन्स मध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात खासगीकरण होत आहे. न्यूक्लिअर पॉवर मध्ये अजूनही खासगीकरण झालेलं नाहीये. ठीक आहे. पण याच्या जॉईंट सेक्टरमध्ये मोर ओपनिंग्स इन एअरलाइन्स, बँकिंग, इन्शुरन्स, हाऊसिंग, पेट्रोकेमिकल हे सगळे क्षेत्र काय खासगीकरण झालेले आहे. त्याच्यामध्ये सरकार आणि खासगी या दोन्ही क्षेत्राचं मिलन हे जॉईंटली हे सगळं कार्य चालत असते. ठीक आहे. त्यानंतर बघू आपण कॉर्पोरेट सेक्टर. आता हे कॉर्पोरेट सेक्टर तुम्हाला माहिती असेल, इथे मालकी जे आहे इथे कॉर्पोरेट सेक्टर याला काय म्हणतो आपण? कॉर्पोरेट सेक्टरला काय म्हणतो आपण? सहकारी क्षेत्र. हे जे क्षेत्र आहे ते खासगी प्लस सार्वजनिक क्षेत्राच्या मिलनाचा सुवर्ण मध्य म्हणजे सहकारी क्षेत्र. कोणाचा? खासगी आणि सार्वजनिक क्षेत्राचा मिलनाचा सुवर्ण मध्य कॉर्पोरेट सेक्टर. याच्यामध्ये मालकी प्लस व्यवस्थापन प्लस नियंत्रण
जे आहे ते सामूहिक स्तरावर चालते, सामूहिक. त्यानंतर याचं एक महत्वाचं स्लोगन आहे, स्लोगन म्हणा किंवा याच्यातला एक याच्यामध्ये भांडवलशाही आणि समाजवादाचा सुवर्ण मध्य साधला आहे सहकार क्षेत्रामध्ये, कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये. याच्यामध्ये प्रत्येक जे सामूहिक मानली असते याच्यामध्ये एक सभासद एक मत हे घोषवाक्य आहे. म्हणजे मास तुम्ही जर एखादं 10 लाखाचा प्रोजेक्ट असेल, तुम्ही जर 8 लाख जरी गुंतवणूक केली असेल आणि बाकीच्या 2 लाखामध्ये जर 50 जण असेल तर तुम्ही 8 लाख गुंतवणूक केल्यानंतर सुद्धा तुमच्या एक सभासद असल्यामुळे तुम्हाला सुद्धा वोटिंग राईट्स एकच आहे. आणि जे काही 2 लाख गुंतवलेले 50 लोक असेल त्या 50 लोकांना 50 मत राहील. अशा पद्धतीनं एक कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आपण अर्थव्यवस्थेचे क्षेत्र बघितले आहे. तर या क्षेत्रामध्ये आपण पहिल्यांदा बघितलं आहे ठीक आहे. तर सेक्टर्स ऑफ द इकॉनॉमी बघितले आहे, प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि टर्शियरी सेक्टर. हे महत्त्वाचे सेक्टर यासाठी सांगितलं की याचा अर्थव्यवस्थेमध्ये मोठा सहभाग आहे. तर प्रायमरी सेक्टर आहे 1950-51 कालावधीमध्ये याचा अर्थव्यवस्थेमध्ये जो समावेश होता तो जवळपास 54% पर्यंत होता. त्यानंतर सेकंडरी सेक्टरचा 27% पर्यंत होता आणि टर्शियरी सेक्टरचा जो आहे तो जवळपास बस 18 ते 20% पर्यंत याचा सहभाग होता. हे झाले 1950 आणि 51 ची. परंतु सध्या जे आहे म्हणजे खाऊचा धोरण जेव्हापासून 1991 च्या खाऊचा धोरण किंवा याला सांगतो आपण एलपीजी. ओके, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. ठीक आहे, याच्या माध्यमातून जे आपली अर्थव्यवस्था आहे ती आता मुक्त अर्थव्यवस्थेच्या म्हणजे तिथे समाजवादी अर्थव्यवस्था ती आता मुक्त अर्थव्यवस्थेच्या दिशेने निघालेली आहे. ओके, यामध्ये काय झालं की याचं काही डिव्हायडेशन झालेलं आहे. आता 1991 नंतर 2011-12 मध्ये तर याच्यामध्ये कृषी क्षेत्र जे आहे ते आता जवळपास 16% पर्यंत आलेलं आहे. त्यानंतर उद्योग क्षेत्र जे आहे 27 ते 29% च्या मध्यांतच आहे. त्यानंतर टर्शियरी सेक्टर किंवा उच्च क्षेत्र जे आहे आज जवळपास 55 ते 59% पर्यंत आलेलं आहे. तर हे जे येणं आहे ते सेवा क्षेत्राचा जो सहभाग आहे अर्थव्यवस्थेमध्ये तो 59% पर्यंत येणं म्हणजे ती अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्थेच्या दिशेने गेलेली आहे. सेवा क्षेत्राचं सेवा क्षेत्र जे आहे ते आता खूप मोठ्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे. जे नेमके कारण आयटी सेक्टर आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. हा फक्त शहरापर्यंतच मर्यादित राहिला नाही तर आता ग्रामीण भागापर्यंत सुद्धा तुमच्या आमच्या सर्वांच्या हातामध्ये पामट्याप आलेला आहे. त्याच्या माध्यमातून याचा वेगवान विकास झालेला आहे. म्हणून आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राचे जे ड्युरेशन आहे ते 59% पर्यंत आहे. त्यानंतर एक कोलिन क्लार्कचं मॉडेल आहे. कोलिन क्लार्क त्याच्यामध्ये काय होतं की पहिल्या अर्थव्यवस्थेची प्रोग्रेस करत असते ते अर्थव्यवस्थेत प्रोग्रेस करत असताना पहिल्यांदा अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचं बाहुल्य असते. कृषी क्षेत्रात योगदान जास्त असते. त्यानंतर दुसरा टप्पा जो असतो कृषी क्षेत्राचा योगदान आहे ते कमी होत असते आणि उद्योग क्षेत्रात वाढ होत असते. प्लस सेवा क्षेत्राची वाढ, सेवा क्षेत्राची योगदान वाढत आहे. परंतु तृतीय क्षेत्र आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये याच्यामध्ये काय होतं सेवा क्षेत्राचं बाहुल्य वाढते. सेवा क्षेत्राचं योगदान जे आहे ते अर्थव्यवस्थेमध्ये वाढते व कृषी क्षेत्र काय होतं कृषी क्षेत्राचं योगदान कमी होत जाते. अशा पद्धतीने कोलिन क्लार्क यांनी मॉडेल विकसित केलं आहे. अर्थव्यवस्थेचे टप्पे
डेव्हलप केलेले आहे ते सांगितलेले आहे. अशा पद्धतीने आपण आतापर्यंत अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांविषयी बघत होतो. त्यामध्ये मालकी हक्कानुसार असेल किंवा रोजगाराच्या आधारावर असेल, त्यानंतर मालकी हक्कानुसार किंवा व्यवसायावर आधारित अशा पद्धतीने आपण अर्थव्यवस्थेचे विविध क्षेत्र बघितलेले आहेत. ठीक आहे. याविषयी जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला माझ्या कॉमेंट्स मध्ये चॅनलच्या कॉमेंट्स मध्ये तुम्ही लिहून टाकलं तर चालेल. धन्यवाद.